Welcome back, my dear friends. Today we are going to learn about the very important bit from the science, general science. Properties of substances. Basically, substance means what? Everything which have certain mass is called as substance. त्या प्रत्येक बाबी की ज्याला ठराविक किंवा विशिष्ट अशा प्रकारचं वस्तुमान आहे, इवन दे ऑक्युपाय द स्पेस, म्हणजेच त्यांना वॉल्यूम आहे, अशा सर्व बाबींना किंवा अशा सगळ्यांनाच आपण वस्तू किंवा पदार्थ असं म्हणत असतो. मटेरियल म्हणतो, मॅटर म्हणतो. ठीक आहे. मग आता अशा पदार्थांचेच नेमके काय गुणधर्म आहेत? हे दोन तीन तर फेमस गुणधर्म आपल्याला माहितीच आहेत. दॅट द सबस्टन्सेस हॅव सर्टन मास, substances have certain volume, some substances have their own shape. या दोन तीन गोष्टी तर क्लिअरली आपल्या सगळ्यांना ऑल टाइम साठी माहिती आहेतच. मग आता काही महत्वाचे गुणधर्म आपल्याला बघायचे आहेत. सगळ्यात पहिला गुणधर्म बोर्डवरती मी नोट केलेला आहे. सबस्टन्सेस शोज द प्रॉपर्टी ऑफ ब्रिटलनेस. आता हे ब्रिटलनेस काय आहे? याला ठिसूळपणा म्हणतात. मराठीमध्ये काय? ठिसूळपणा, ब्रिटलनेस. सम सबस्टन्सेस इफ हॅमर्ड बिकॉज ऑफ द प्रेशर देअर पार्टिकल्स आर प्रोड्युस्ड. काय तयार होते बे? ए पप्या, नीट लक्ष दे. काय होतंय? काही पदार्थांवर आघात केला म्हणजे प्रेशर लावलं तर अशा वेळेला त्यांचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? पार्टिकल्स मध्ये होतं. त्याचे तुकडे पडतात. अशा पदार्थांना किंवा अशा प्रकारचा गुणधर्म दाखवणारे जे पदार्थ आहेत तर त्या गुणधर्माला आपण काय म्हणतो? ब्रिटलनेस म्हणतो. याला मराठीमध्ये आपण ठिसूळपणा असं म्हणतो. सिंपली अ चॉकपीस मेड फ्रॉम कॅल्शियम कार्बोनेट इज अ सबस्टन्स. कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेला चॉकपीस हा एक पदार्थच आहे. त्याच्यावरती प्रेशर लावलं तर त्याचे तुकडे होतात ना. ठीक आहे. तर हा जो गुणधर्म आहे यालाच आपण ब्रिटलनेस असं म्हणतो. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी इज द हार्डनेस. हार्डनेस याला काठिण्यता असं आपण म्हणतो. अँड व्हॉट इज द हार्डनेस? ऍक्च्युअली व्हॉट मॅक्सिमम सॉलिड सबस्टन्सेस शोज द प्रॉपर्टी ऑफ हार्डनेस. त्याच्यामध्ये लिक्विड आणि गॅसियस टाइप फॉर्म मध्ये असणारे सबस्टन्स हार्डनेस दाखवत नाहीत. मग हार्डनेस काय येतं पदार्थाला? बिकॉज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मॅटर आर व्हेरी closely arranged with each other. They are very tightly arranged with each other and that's why they become hard. Okay, they are not flexible. तर ज्यांच्याकडे ही फ्लेक्सिबिलिटी नाही, अर्थातच असे सगळे पदार्थ काय असतात? हार्ड असतात. म्हणजे त्यांच्यावरती आपण फोर्स अप्लाय जरी केला तरी ते कॉम्प्रेस होत नाही आहेत. ओके, डन. सो त्यामुळे असं म्हणता येईल आपल्याला द सबस्टन्सेस व्हेन applied with a force, that time if they do not show the compressibility, that time they are called as the hard substances. Usually maximum solid substances are hard. जास्तीत जास्त स्थायू रूपातले सगळे पदार्थ हे हार्ड असतात. त्याला काही एक्सेप्शन पण आहेत. जसं की सोडियम हा मेटल आहे, तो हार्ड म्हणजे तो जो मेटल आहे सॉलिड असून सुद्धा हार्ड नाही आहे. इट इज अ सॉफ्ट मेटल so that it can be cut with the help of knife. सरळ त्याला चाकूने आपल्याला सहज कापता येतो असा सोडियम आहे. पोटॅशियम सुद्धा सॉफ्टच आहे, लक्षामध्ये ठेवा. ओके, तर अपवादाने काही पदार्थ आहेत परंतु स्थायू रूपातले जवळपास सगळे पदार्थ हार्डनेस दाखवत असतात. त्यानंतर इलास्टिसिटी इज वन मोर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्सेस. व्हॉट इज कॉल्ड एज इलास्टिसिटी? याला थोडक्यात आपण लवचिकता असं म्हणतो. इलास्टिसिटी. If the force is applied on a few substances in opposite directions, that time they show the expansion. Their original shape get changed. But if that pressure is released, that force is released, at that time they retain their original shape again. काही पदार्थ असे असतात ना की त्यांच्यावरती जर विरुद्ध दिशेने फोर्स लावला तर त्यांचा आकार बदलतो. परंतु जर का तो फोर्स काढून घेतला तर लगेच ते पूर्ववत म्हणजे त्यांच्या मूळ आकारामध्ये जातात. असा जो गुणधर्म पदार्थांकडे असतो त्याला आपण इलास्टिसिटी असं म्हणतो. आणि मित्रांनो, असा गुणधर्म कुठले पदार्थ दाखवतात? रबर बँड आहे. रबर बँड त्याला तुम्ही स्ट्रेच करा, त्याचा आकार बदलतो आणि त्याच्यावरचं जे फोर्स आहे ते रिलीज करा, तो लगेच पुन्हा मूळ आकारामध्ये येतो. स्पंज आहे. स्पंज घ्या, किती बी दाबा, बरोबर आहे, सोडून द्या, पुन्हा एकदा तो त्याच्या ओरिजिनल शेप मध्ये येतो. असा जो गुणधर्म आहे त्याला आपण इलास्टिसिटी असं म्हणतो. त्यानंतर आहे फ्लुइडिटी. ऍक्च्युअली दिस प्रॉपर्टी इज अबाउट द लिक्विड
अँड गॅसियस सबस्टन्सेस. लिक्विड अँड गॅसियस सबस्टन्सेस म्हणजे द्रव आणि वायू पदार्थ. मुळातच या दोघांना एकत्रित दिलेलं नाव आहे ते म्हणजे फ्लुइड. द्रव आणि वायू यांना एकत्रितपणे द्रायू म्हणतात. काय म्हणतात? द्रायू म्हणतात. आबा आम्हाला स्थायू माहित आहे, द्रव माहित आहे, वायू माहित आहे, हे द्रायू कुठून आला? तर लक्षात घ्या, वाहणाऱ्या पदार्थाला द्रायू म्हणतात. स्थायू पदार्थ वाहतात का? नाही. उताराच्या दिशेने जरी सोडलं तरी स्थायू पदार्थ वाहत नाहीत. दे रोल डाऊन अलॉंग द स्लोप. ते रोल डाऊन होतात. आपल्याला रोलिंग ऑब्जेक्ट्स वगैरे माहित असतील, ठीक आहे. ते घरंगळत खाली येतात का वाहत येतात? नाही, तर ते घरंगळत येत असतात. आणि मग सॉलिड सबस्टन्स मध्ये रोलिंग डाऊनचा गुणधर्म दिसतो. परंतु लिक्विड अँड गॅसियस सबस्टन्सेस कॅन फ्लो फ्रॉम आयदर फ्रॉम ए हाईट टू द स्लोप और फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. आपण जेव्हा हवा फुंकतो त्यावेळेला हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे हवा वाहते आणि पाणी हे हाईट कडनं स्लोप कडे वाहायला लागतं. वाहण्याचा जो गुणधर्म आहे पदार्थाचा त्याला आपण काय म्हणतो? फ्लुइडिटी. अशा प्रकारचं नाव देत असतो. आता फ्लुइडिटीच्या नंतर पुढचा प्रॉपर्टी आपण घेऊया, डेन्सिटी. बाबा रे नीट लक्षात घे, ज्या पदार्थांना मास आहे, ज्या पदार्थांना स्पेस ऑक्युपाय करायला लागतो म्हणजेच व्हॉल्यूम आहे, अशा सर्व पदार्थांना डेन्सिटी सुद्धा राहतच. अशा सर्व पदार्थांना डेन्सिटी सुद्धा असतच. म्हणजे काय हो बाबा? तर डेन्सिटी हे काय आहे? डेन्सिटी इज द रेशो ऑफ. डेन्सिटी काय आहे? डेन्सिटी इज द रेशो ऑफ mass of a substance with the volume of same substance. एखाद्या पदार्थाच्या वस्तुमानाचं त्याच पदार्थाच्या आकारमानाशी असणारं गुणोत्तर म्हणजे डेन्सिटी असतं. आणि म्हणूनच डेन्सिटीचा फॉर्म्युलाच आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, तर अशा फॉर्म मध्ये आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक पदार्थाला एक ठराविक डेन्सिटी असतेच. नो मॅटर आयदर इट इज सॉलिड ऑर लिक्विड. तो स्थायू आहे का द्रव आहे याच्याशी काय मॅटर नाही. गॅसियस सबस्टन्सच्या बाबतीमध्ये अडचणच काय तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की त्यांच्या व्हॉल्यूम बद्दल आपण कन्फर्म नसतो, म्हणून त्याची डेन्सिटी सुद्धा काढणं थोडंसं मुश्किल काम आहे. कंटेनर मध्ये भरून ठेवल्यावर गोष्ट वेगळी आहे, पण गॅस रिलीज केल्याबरोबर कुठे पसार होतो कोणालाच पत्ता लागत नाही, म्हणून डेन्सिटीला अडचण क्रिएट होते. ठीक आहे. देन द नेक्स्ट प्रॉपर्टी इज द प्रॉपर्टी ऑफ सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटी, विद्राव्यता. The property of the substances to get dissolved in the solution, that is called as solubility. एखाद्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होण्याची जी कॅपॅसिटी आहे ना त्याला सॉल्युबिलिटी असं म्हणतो. When sugar is mixed with water, that time the very fine part is the first of all the sugar converts into the very fine particles. Why? Water enters into the molecule of sugars. साखरेचे जे कण आहेत ना बारके, आता हे तुम्ही खातात ते कण नाही, त्याही पेक्षा प्रत्येक पदार्थाचा स्टेबल छोटा पार्टिकल कुठला असेल तर तो मॉलिक्यूल आहे. अनस्टेबल ऍटम आहे, इट इज ओके, बट स्टेबल कोण आहे? प्रत्येक पदार्थाचा स्टेबल कंपाऊंड असेल, एखादा संयुग असेल तर त्याचा स्टेबल स्मॉलेस्ट पार्टिकल कोण आहे? मॉलिक्यूल आहे. त्या मॉलिक्यूलच्या इन बिटवीन पाणी शिरतं. परिणामी काय करतं? पाणी त्याच्या रचनेला ढिलं ढालं करतं आणि हे पार्टिकल अजून सेपरेट होतात, अजून सेपरेट होतात, एवढे सेपरेट होतात की दिसतच नाहीत त्या सॉल्व्हंट मध्ये. आणि मग असं जेव्हा होतं तेव्हा त्याला आपण सोल्युशन म्हणतो. म्हणजे सॉल्यूट जेव्हा सॉल्व्हंट मध्ये पूर्णपणे मिसळला जातो, अदृश्य होतो, तेव्हा सोल्युशन तयार होतं. आणि मग असं जे पदार्थ करतात ना त्या पदार्थांकडे कोणता गुणधर्म असतो? सॉल्युबिलिटी. आता तुम्ही वाळू घ्या आणि पाण्यामध्ये टाका, सॉल्युबिलिटी दिसेल का? ना. हे सगळेच पदार्थ सॉल्युबिलिटी दाखवतात का? असंही नाही. ओके. आणि म्हणून सम सबस्टन्सेस लाईक सॉल्ट, शुगर, दे शो द प्रॉपर्टी ऑफ सॉल्युबिलिटी. देन द नेक्स्ट इज ट्रान्सपरन्सी, म्हणजे पारदर्शकता. पारदर्शकता म्हणजे आर पार बघाचा गुणधर्म. हा लक्षात घ्या. आता कुठलेही, आता माझ्या बोर्डच्या आरपार तुम्ही बघता का? लय झालं तर तुमचंच थोबडं दिसू शकतं याच्यामध्ये, बट यू कॅनॉट सी मीन्स व्हॉट इज हॅपनिंग देअर बियॉन्ड ऑर बिहाइंड द बोर्ड. पलीकडे काय चाललंय काय नाही कळत आहे. बट याच्याऐवजी इथे जर ग्लास असता, काच असती, काच,
तर त्यावेळेला तुम्हाला दिसलं असतं. जर पॉलिथिन असतं स्ट्रेच केलेलं तर कदाचित त्यातून सुद्धा तुम्हाला दिसलं असतं. फायबर असतं एखाद्या विशेष पद्धतीचं तर तुम्हाला आरपार दिसलं असतं. सो दॅट सम सबस्टन्सेस आर व्हेरी ट्रान्सपरंट सो दॅट वन कॅन सी व्हॉट इज हॅपनिंग देअर टू द अपोजिट साइड. Such type of the substances are transparent, and those substances who show this property are called as the this property is called as the transparency of that substance. Okay, then fiber, glass, some type of the different plastics, they show the property of transparency. असे काही पदार्थ ट्रान्सपरन्सी दाखवतात. त्यानंतर आहे कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी अबाउट हीट अँड कंडक्टिव्हिटी अबाउट इलेक्ट्रिसिटी. Usually, mostly solid means metal substances, especially the metals, shows the property of conductivity. जवळपास सर्वच धातू काही अपवादांनी सोडले तर हे कंडक्टिव्हिटीचा गुणधर्म दाखवतात. आणि कंडक्टिव्हिटीचा गुणधर्म म्हणजे दे कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. ओके, इलेक्ट्रिक करंट त्यांच्या थ्रू कंडक्ट होऊ शकतं. असा जो गुणधर्म आहे त्याला आपण कंडक्टिव्हिटी म्हणतो. त्याच्यामध्ये हीट सुद्धा कंडक्ट होते, उष्णता सुद्धा काही धातूच्या म्हणजे जवळपास सर्व धातूच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे ट्रान्सफर होत असते. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जो गुणधर्म इथे मेन्शन करायचा आहे पदार्थांचा तो आहे कंडक्टिव्हिटी. आणि फायनली आहे मॅग्नेटिक अट्रॅक्शन. अ फ्यू सबस्टन्सेस, फारच थोडे पदार्थ आहेत जे की मेटलच आहेत आणि ते कोणता गुणधर्म दाखवतात? मॅग्नेटिक अट्रॅक्शन. मीन्स सम सबस्टन्सेस गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट अँड धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज द मॅग्नेटिक अट्रॅक्शन. आणि हे कोण आहेत? फेनिको. कोण आहेत हे? फेनिको. हे कोण आहेत सर? फेनिको. फेरस म्हणजे आयर्न, निकेल Ni आणि CO म्हणजे कोबाल्ट. आयर्न, निकेल, कोबाल्ट, मी याला लाडानी म्हणतो फेनिको है ना. मॅग्नेटिक सबस्टन्सेस कोण आहेत? फेनिको, फेरस, निकेल अँड कोबाल्ट. ओके, आय होप तुम्हाला हे पदार्थाचे सगळे गुणधर्म प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्स लक्षात आलं असणार. ठीक आहे, आलंय लक्षामध्ये. मग काय बघत बसलाय? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. हे सगळं सांगायला लागतंय वय नाही. असं का करायचं? कारण तुमचा माझा तर कुठलाच कनेक्ट नाही, आपली ओळख पण नाही. ठीक आहे, अशा वेळेला जर रेग्युलर नोटिफिकेशन पाहिजे असतील तर हे सगळं तुम्हाला करावं लागेल. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.